नमस्कार, मी विद्या गोरे. आजच्या या व्हिडिओमध्ये एक प्रभाव पाडणारं पुस्तक याविषयी आपण बघणार आहोत. याची माहिती अनिकेत समुद्र पुणे यांनी दिलेली आहे आणि मी ती शेअर करते आहे, जेणेकरून लढवं या माणसाची एक प्रेरणादायी कहाणी तुम्हाला माहीत होईल. वजनावर मिळणाऱ्या पुस्तकांच्या एका प्रदर्शनातून लॉन्स आर्मस्ट्रॉंग लिखित इट्स नॉट अबाउट द बाईक, माय जर्नी बॅक टू लाईफ हे पुस्तक मला मिळालं आणि अक्षरशः एका आठवड्यात वाचून काढलं. या पुस्तकाचं शीर्षक जितकं साधं वाटतं तितकंच ते दिशाभूल करणारंही आहे. कारण हे पुस्तक सायकलबद्दल कमी आणि जगण्यासाठी चाललेल्या संघर्षाबद्दल अधिक आहे. खरं तर याचं नाव इट्स नॉट जस्ट अबाउट द बाईक असं असायला हवं होतं. सायकल हे केवळ एक माध्यम आहे, लान्सच्या इच्छाशक्तीचं, वेदनेतून उभं राहणाऱ्या जिद्दीचं. हे पुस्तक वाचताना एका खेळाडूची आत्मकथा वाचतोय असं वाटत नाही. उलट मरणाच्या सावलीतून परत आलेल्या माणसाची कबुली वाचतोय अशी जाणीव होते. हे पुस्तक फक्त सायकलिंग किंवा रेस जिंकण्याबद्दल नाही, त्याहून खूप अधिक आहे. लान्सच्या आयुष्यातील कर्करोगाचा काळ, त्यावर झालेले उपचार, वेदनादायक शस्त्रक्रिया, मृत्यूच्या अगदी जवळून आलेले अनुभव, हे सगळं पुस्तकात अत्यंत थेट आणि प्रामाणिकपणे मांडलं आहे. लान्स आपल्या आजाराबद्दल कुठलाही आव्हानत नाही, कुठलीही सहानुभूती मागत नाही. उपचार, शस्त्रक्रिया, शरीराचा होत जाणारा ऱ्हास आणि मृत्यू अगदी जवळ उभा असलेले क्षण, हे सगळं तो अत्यंत थेटपणे मांडतो. ही पानं वाचताना अस्वस्थ व्हायला होतं, पण त्याचवेळी माणूस किती सहन करू शकतो याचं भयावह पण प्रेरणादायक दर्शन घडतं. या वेदनेतून बाहेर पडताना सायकल पुन्हा त्याच्या आयुष्यात येते, एक खेळ म्हणून नाही तर स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून. हे पुस्तक त्याच्या सायकलिंगवरील प्रचंड प्रेमाबद्दल आहे, त्याच्या कठोर प्रशिक्षण शैलीबद्दल, मानसिक आणि शारीरिक मर्यादा ओलांडण्याच्या वृत्तीबद्दल, विविध शर्यतीमधील विजय पराभवाबद्दल. शेवटच्या साधारण 40 पानांमध्ये टूर दे फ्रान्स जिंकण्याचा प्रवास येतो, जो अर्थातच उत्कंठावर्धक आहे. याबाबत आजवर अनेक माध्यमातून आपण वाचले आणि ऐकलेही. पुण्यात नुकत्याच झालेल्या ग्रँड टूरमुळे अनेकांची उत्सुकताही चाळवली गेली असेल. पुस्तकातील माहिती त्या प्रतिष्ठित आणि कठीण शर्यतींबद्दल आंखो देखा हाल दर्शवते. पुढं जाऊन त्याच्याकडून टूर दे फ्रान्सचे किताब काढून घेण्यात आले. तो वाद, ती काळी बाजू सगळ्यांना माहीत आहे, पण एक गोष्ट कुणीही पुसून टाकू शकत नाही. कर्करोगातून परत येऊन पुन्हा सायकलवर बसणं आणि त्या पातळीवर स्पर्धा करणं, हे यात फारच प्रेरणादायी पद्धतीने लिहिलं आहे. तुम्हाला सायकलिंगची थोडीशीही आवड असेल तर हे पुस्तक नक्की वाचावं. मृत्यूच्या दारातून परत येऊन पोडियमपर्यंत पोहोचलेल्या माणसाची कहाणी वाचायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही सध्या कोणत्या तरी आजाराशी, अडचणीशी झुंज देत असाल आणि आशेचा एक किरण शोधत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. लाईव्ह स्ट्रॉंग हे फक्त या पुस्तकाचं स्लोगन नाही, तर या पुस्तकाचा आत्माच आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून लान्स आर्मस्ट्रॉंगला सलाम, वादापलीकडे जाऊन एक लढवय्या माणसाला सलाम.